आता पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी रस्ता उकरलाय। आता आणि आम्ही परत एप्रिलमध्ये रस्ता उकरणार त्यासाठी बंदिस्त गटारसाठी। आता ज्या माझ्या भगिनी भेटतायत की मच्छर झाला, डास झाला, नंतर तिथं घाण टाकतीये, तिथं गटारीचा वास येतोय, तर आम्ही एक 250 कोटी रुपयाची बंदिस्त गटार योजना सरकारनं प्रस्तावित केलेली आहे। आणि आता मंत्रालयामध्ये शेवटच्या स्टेपला हा 250 कोटी रुपयाचा बंदिस्त गटार योजनेचा प्रस्ताव पडून आहे की जो प्रस्ताव जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये मंजूर होणार आहे। आणि ज्या दिवशी 250 कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर होईल तेव्हा पुन्हा एकदा तुमचे रस्ते उघडले जाणार आहेत। म्हणजे समजून घ्या तुम्ही, नाहीतर परत आमच्या काही फोटो मोडतील आमच्या नावावर, हे रस्ते किती खड्डे पडले, तर 2 वेळा हे खड्डे पडणार आहेत। आणि परत तिसऱ्यांदा 150 कोटी रुपये पूर्ण शहरातील रस्ते काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव, ज्याचा पूर्ण शहराचा अभ्यास करून प्रत्येक गल्ली बोळामध्ये मुख्य रस्ते असतील किंवा नवीन बसाचे असतील याचा सर्वे करून 150 कोटी रुपयाचा काँक्रीट रस्त्याचा प्रस्ताव तयार केलाय आणि तो प्रस्ताव मंत्रालयात आहे। म्हणजे पहिल्यांदा पाणी पुरवठा, नंतर गटारी आणि तिसऱ्याचा रस्ता, की पुढचे 25-30 वर्ष तुम्हाला हा प्रश्न भेडसावणार नाही। आता ह्याच्या अगोदर असं काही नियोजन झालं का? तुम्ही सगळी जबाबदार मंडळी आहात, तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिल्याच्या नंतर आम्ही पूर्ण वेळ जत शहरासाठी काय करता येतंय याचा संपूर्ण विचार करतोय। नुसता विचार करत नाही, त्याच्यासाठी मी काम करतोय। आता तुम्ही नगर परिषदेमध्ये गेला असाल, राजूदादा जेव्हा नगरसेवक होते तेव्हा इमारत तुम्ही बघितली, त्या गाड्यात एक जण बसलाय, त्या गाड्यात एक जण बसलाय, वर कोणतरी बसलंय, कुणाचा कुणाला बेळ नाही। एक जत नगर परिषदेची एवढं मोठं शहर आहे, या शहराची मुख्य इमारत कशी असली पाहिजे, त्या इमारतीमध्ये सगळ्या सुविधा असल्या पाहिजे, पण याला देता आलं नाही। आता मागच्या 2 महिन्यापूर्वी 10 कोटी रुपयाचा मला फंड मिळाला। मी म्हटलं की पहिलं शहराच्या नगर परिषदेच्या इमारतीचं काम करणार, बाकीचे काम आम्ही नंतर करू, आणि 10 कोटीची सुसज्ज आणि देखणी इमारत आपण जत शहरासाठी मंजूर करून घेतलेली आहे। पुढच्या महिन्यात त्याचं टेंडर होईल, 1 वर्षाच्या आतमध्ये नगर परिषदेची इमारत आम्ही देखणी उभा करतो। विनंती इतकीच आहे की जेव्हा नगर परिषदेची देखणी इमारत उभा राहील तेव्हा आमच्या विचाराची माणसं त्या नगर परिषदेमध्ये तुमच्या पाठिंब्यावरती आली पाहिजे, ही विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो। आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करावा, बिनधास्त राहावा। समोरची लोक येत आहेत, आम्ही काहीतरी काही करू शकत नाही। काँग्रेसला मतदान देणं म्हणजे 12% विहिरीमध्ये पाणी नसलेल्या विहिरीत उडी टाकणं असा प्रकार आहे। काय नाही त्यांच्याकडे विचार, काय ते करू शकत नाही। ते तुम्हाला मतं मागतील,